शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी आपला महेश मस्के पाटील. शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची तारीख जवळपास निश्चित झाली आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज असताना सरकारकडून मिळणारे हे 2,000 अनेक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहेत. मित्रांनो, सध्या राज्यातील शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. अनेक भागांमध्ये पेरणीची तयारी सुरू आहे. बियाणे, खते, औषधे आणि इतर शेतीसाठी लागणाऱ्या वस्तूंचे दर वाढलेले आहेत. अशा परिस्थितीत पीएम किसानचा हप्ता शेतकऱ्यांसाठी थोडाफार का होईना पण आर्थिक आधार ठरू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 23वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार. तर मित्रांनो, केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार 20 जून 2026 रोजी 20 जून 2026 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता वितरित केला जाणार आहे. पश्चिम बंगाल राज्यातील हुंगळी जिल्ह्यातील तारकेश्वर येथे आयोजित कार्यक्रमातून देशभरातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा केली जाणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील जवळपास 90 लाखाहून अधिक शेतकरी या हप्त्याचा लाभ घेऊ शकतात. पण सर्व शेतकऱ्यांना हप्ता मिळेल का, हा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे नाही. कारण काही महत्त्वाच्या अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. जर तुम्हाला 20 जून रोजी तुमच्या खात्यात 2,000 जमा व्हावे असे वाटत असेल तर तुम्हाला या गोष्टी तातडीने करणे गरजेचे आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो, KYC पूर्ण करणे आवश्यक आहे. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे आवश्यक आहे. बँक खाते NPCL शी जोडणे आवश्यक आहे. जमिनीचे पडताळणी रेकॉर्ड लँड सीडिंग पूर्ण असणे आवश्यक आहे. यापैकी कोणतीही गोष्ट अपूर्ण असल्यास तुमचा हप्ता अडवू शकतो. तर आता तुम्हाला हप्ता मिळणार का याचे स्टेटस तुम्ही कसे तपासाल? सर्वप्रथम पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जा. त्यानंतर नो युअर स्टेटस या पर्यायावरती क्लिक करा. तुमचा नोंदणी क्रमांक टाका, कॅप्चा भरा आणि सबमिट करा. यानंतर तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती दिसेल. तिथे KYC, आधार शेडिंग, बँक खाते लिंकिंग आणि इतर सर्व माहिती तपासता येईल. तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यासमोरील खरी समस्या काय आहे? मित्रांनो, 2,000ची मदत स्वागतार्ह आहे, पण शेतकऱ्यांच्या अडचणी फक्त 2,000 रुपयांनी संपणार नाहीत. आजही अनेक पिकांना हमी भाव मिळत नाही. उत्पादन खर्च सतत वाढत आहे. नैसर्गिक आपत्तींचा फटका बसत आहे. कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळामुळे शेतकरी अडचणीत सापडत आहे. म्हणूनच अशा योजनांसोबत शेतमालाला योग्य भाव, पीक विमा आणि शाश्वत शेती धोरणे देखील तितकीच आवश्यक आहे. तर शेतकरी मित्रांनो, 20 जून 2026 रोजी पीएम किसानचा 23वा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. म्हणून अजूनही KYC किंवा आधार बँक लिंक बाकी असेल तर ते तातडीने पूर्ण करा. तुम्हाला पीएम किसानचा हप्ता नियमित मिळतो का? तुमच्या गावातील किती शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा आणि अशा शेतीविषयक महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय जवान, जय किसान.